जगाला शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देणारा नाताळचा सण आता आलेला आहे आणि आज प्रभू येशूचा जन्म देखील झालेला आहे। सर्व ख्रिस्ती बांधवांनी नाताळची तयारी केली होती। रात्री 10:30ची ही मिसाची दृश्य आहे। वसई पश्चिमेच्या माणिकपूर परिसरातील संत मायकल चर्चमध्ये ही मिसा पार पडली। केवळ ह्या चर्चेसमध्ये नाही तर वसई विरार परिसरात जेवढे चर्चेस आहे या चर्चमध्ये 10:30ची मिसा पार पडली होती आणि याला मोठ्या प्रमाणावर सर्व ख्रिस्ती बांधवांनी हजेरी लावली होती आणि उद्यापासून नाताळचा सण जो आहे उत्साह साजरा होणार आहे। अनेक ख्रिस्ती बांधव हे 31 डिसेंबरपर्यंत नाताळचा सण साजरा करतात। तर तिकडे दुसरीकडे बच्चे कंपनी देखील नाताळ गोठे मनवण्याच्या तयारीमध्ये बिझी असते आणि वसई विरारचं आकर्षण म्हणजे सुंदर मोठे असे नाताळ गोठे ते देखील आता अंतिम टप्प्यात आले। ते देखील तुम्हाला उद्यापासून पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे याच मायकल चर्चमध्ये कॅरल सिंगिंग देखील आयोजित करण्यात आलं होतं। वसईतल्या स्थानिक कॅथलिक ख्रिस्ती बांधवांनी आपलं कलागुण दाखवत स्वतः गाणी गायलेली आहेत आणि प्रभू येशूच्या जन्माचं स्वागत केलेलं आहे। प्रभू येशूचा जन्म हा रात्री 12 वाजता झाला, त्यामुळे रात्री 12 नंतर जे आहे की ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देत नाताळचा सण साजरा केलेला आहे। उद्या देखील सकाळी 6 वाजताची मिसा सर्व चर्चेसमध्ये होणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सर्व वसई विरार परिसरातील ख्रिस्ती बांधवांना HP लाईव्हच्या माध्यमातून नाताळच्या शुभेच्छा आहेत। येणारं नवीन वर्ष देखील आपल्याला सुखाचं समृद्ध जावं हीच प्रभू येशू चरणी प्रार्थना। गेली 4 आठवडे जो आम्ही बोलतो की आगमन काळ म्हणजे कोणतरी येण्यात एक देव येत आहे आणि मी त्याची वाट पाहत आहोत। तर गेली 4 आठवडे आम्ही तयारी करत होतो आणि त्या तयारीचा क्षण संपवून आज तो दिवस उजाडलेला आहे। संध्याकाळी 8 वाजता इंग्रजी भाषेत मिस्सा बलिदान होईल, त्यानंतर कॅरल सिंगिंग आणि त्यानंतर 10 वाजता मराठी भाषेमध्ये मिस्सा होईल आणि मिस्सानंतर हौजी आम्ही खेळणार आहोत। तो अशा प्रकारे मिस्सा बलिदानाद्वारे सगळे लोक त्या मिस्सा बलिदानात सहभागी होणार। तेथे येशू ख्रिस्ताच्या जन्मावरती उपदेश दिला जाईल आणि जेणेकरून सगळे लोक नटून थटून येणार आज आणि हा उत्सव मोठ्याने साजरा करणार। पुन्हा ते घरी परत जातील आणि आपापल्या आजूबाजूला घराच्या समोर ते एकत्र येऊन ते खेळ घेतले जातील आणि तो आनंद ते लुटणार आहेत आणि नाच करणार आहेत। अशा प्रकारे हा आनंद लुटला जातो। पहिल्या मिसाला कसं महत्त्व असतं आणि का असतं? ख्रिसमसची जी मिसा आहे त्या मिसामध्ये महत्त्व असं आहे की येशू ख्रिस्त जन्माला आहे। आमचा जो तारणहार आहे तारणहार तो जन्माला आलेला आहे। त्यामुळे ही मिसा आमच्यासाठी विशिष्ट अशी मिसा आहे। येशूच्या जन्मानिमित्त ही मिसा अर्पिली जाईल। ह्या मिसामध्ये विशेषतः आम्ही सर्व जे गोरगरीब आहेत त्यांची देखील आठवण करणार आहोत आणि जे दरवर्षी येतात आणि कोरोना काळ हा फार कठीण काळ होता आपल्यासाठी। या कोरोना काळामध्ये जे आमचे ख्रिस्ती बंधू भगिनी मृत पावलेले आहेत त्यांचीसुद्धा आम्हाला आठवण असणार आहे। त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करणार आहोत। जमलेलो आहोत आपणा सर्वांच्या गरजांसाठी, सर्वांच्या भल्यासाठी, आनंदासाठी आपण ही मिसा अर्पण करीत असताना जे कोणी आपले नातलग, आपले कुटुंबातील सदस्य गेल्या वर्षी आपल्यासोबत नाताळच्या दिवशी होते परंतु आज ते नाही आहेत, ते स्वर्गराज्यात आहेत। त्याचसोबत जे कोरोना काळामध्ये आपले कुटुंबीय मित्रमंडळी स्वर्गात गेलेले आहेत, देवाघरी गेलेले आहेत, त्यांची सुद्धा ह्या मिस्सा बलिदानात विशेष आठवण करूया। ह्यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो। प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापांची कबुली देऊया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। येशू ख्रिस्त ह्याच्या तेजाने तू ही पवित्र रात्र प्रकाशित करतोस। प्रभू व जगाचा खरा प्रकाश म्हणून आम्ही त्याचे स्वागत करतो।
त्याच्या स्वर्गराज्यात आम्हाला शाश्वत आनंदाचे वरदान मिळो. तो तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. लोकांना आनंदाप्रमाणे ते तुझ्या समोर आनंद करतात, कारण मिज्ञानाच्या दिवसाप्रमाणे तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्यवृत्तीला व शांतीला अंत नसेल. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धनीस नेईल. पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर, त्याच्या नामाला धन्यवाद द्या. प्रतिसाद: आमच्यासाठी आज तारणारा जन्माला आला आहे. त्याने केलेल्या तारणाची प्रतिदिनी घोषणा करा. पृथ्वी उल्हासो, समुद्र व त्यातील सर्व काही गर्जना करोत. जमीन व त्यातील सर्व काही उत्साह आला आहे. कारण तो आला आहे. तो पृथ्वीचा न्याय निवाडा योग्य प्रकारे करील. लोकांचा न्याय सत्यतेने करील. दुसरे वाचन पौलचे तीतला पत्र यातून घेतलेले वाचन. सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून अवाणीत ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात मेंढपाळ रांगणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तुम्हाला कोणी ती बाळंत्याने गुंडाळलेली व गव्हाणीत ठेवलेले एक बाळ आहे. त्या मनुष्यांना शांती. प्रभूचे शुभ. म्हणाला, हा चंद्र माझा देव आहे. आणि तो रात्रभर मनन चिंतन करत राहिला त्याच्या त्या चंद्राची, म्हणजे ज्याला तो देव मानित असे. आणि नंतर तो झोपी गेला. सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याने क्षितिजावर लख प्रकाशित असा मोठा सूर्य पाहिला. व तो स्वतःच म्हणाला, तो मंद चंद्र माझा देव नाही, तर हा तळपणारा सूर्य माझा देव आहे. परंतु संध्याकाळ झाली व सूर्य देखील मावळला. तेव्हा अब्राहम स्वतःच म्हणाला, चंद्र सूर्य हे माझे देव नसून त्यांना बनवणारा तो माझा खरा देव आहे. प्रिय बंधू भगिनींनो, राष्ट्र या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्दातून होती. डिस म्हणजे अवे, दूर, आणि ॲस्टर म्हणजे तारा. डिस मीन्स वी सेड आय डिसलाइक यू, मीन्स अवे फ्रॉम लाइकिंग. डिझास्टर परमेश्वर तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मनुष्य झाला आणि आम्हासाठी त्यांना पृथ्वी दिली. कोणती पिलाताच्या आमदानीत टाकी दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुण्यात आली. आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला. आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. आणि जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा ह्याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र ह्यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र ह्यांच्या समवेत त्याला भजतात आणि गौरवितात. तो संदेश म्हणत आपण प्रार्थना करूया. आपल्या भारत देशामध्ये ख्रिस्त जयंतीचा सोहळा सर्वत्र शांततेने पार पडावा. आपल्या राजकीय नेत्यांनी देशाचा कारभार पाहत असताना अल्पसंख्याकांचा आर्थिक, सामाजिक व धार्मिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करावेत, म्हणून आपण प्रार्थना करूया. बाळाचे रूप धारण करून मनुष्य झालेल्या व आपल्यासारखा जन्म घेऊन आपल्या अशक्तपणात व दुःखात सहभागी झालेल्या बाळ येशूच्या जन्माद्वारे आपणास सुख, शांती व आंतरिक आनंदाचा अनुभव यावा,
म्हणून आपण प्रार्थना करूया. आणि आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. आहे हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे. म्हणजे दिव्य आशेचे नामचा धरणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. There is
जगा